मामीच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया चिकन सुक्का। ह्याला लागणारे साहित्य: 1 किलो चिकन, 4 कांदे, 3 तंबाटी, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, तेल 5 ते 6 चमचे। तेल गरम झाल्यावरती कांदा टाकायचा। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला का आलं लसणाची पेस्ट टाकायची 2 चमचे। आला लसूणने कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा आला लसूण परतून झाल्यावर त्याच्यात टोमॅटो टाकायचा आणि ते चांगला शिजवायचा। आता चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ टाकून चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो शिजेपर्यंत। दोन हिरव्या मिरच्या घालायच्या। आता मसाले टाकूया। 1 चमचा हळद चांगली परतून घ्यायची। मग नंतर गरम मसाला घालायचा। आगरी कोळी मसाला पण घालायचा 2 चमचे। मसाले चांगले परतून घ्यायचे। ग्रेव्हीचा चांगला वास सुटला मसाल्याचा का नंतर आपण चिकन टाकायचं। चिकन टाकल्यावर स्लो गॅसवरच शिजवायचं। चिकन चांगल्या मसाल्यात परतून घ्यायचं। सर्व चिकनला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित। चिकन परतून झाल्यावर त्याच्यात बटाटा टाका। ते पण व्यवस्थित मिक्स करा। पाणी न टाकताना झाकण ठेवायचा। झाकणावरती पाणी ठेवायचा। वाफेवर शिजल्यावर शिजलं काय बघायचं आणि नंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची वरून। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि नंतर एकदा उघडून बघायचं 5 मिनिटानंतर। आता रेडी झाले चिकन। गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून सर्व करा। हा तुमचा रेडी आहे चिकन सुक्का।